नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। दसऱ्यानिमित्त आपल्याला हार्दिक 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 शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या स्वतःसाठीच एक विद्यार्थी मित्र स्वतःमध्येच कशा पद्धतीचा शोधायचा किंवा अभ्यासाच्या माध्यमातून तो कशा पद्धतीने निर्माण करायचा हे लक्षात घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती पाहिली। त्या माहितीबरोबरच आपण काही ट्युटोरियल्स घेतलेले आहेत। त्या सर्व ट्युटोरियलचा तुम्हाला निश्चितच तो फायदा झालेला असेल। असाच फायदा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातूनही होणार आहे। प्रत्येक वेळेला नवीन शिकण्यासाठी आपल्याला जे करावं लागतं किंवा ज्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून पुढे जावं लागतं असं मार्गदर्शन तुम्हाला मिळावं म्हणून हे सतत चॅनल प्रयत्न करत असतं। त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचंय। सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचंय। आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचंय। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक सुद्धा तुम्हाला नोंद करायचा आहे। आजचा विषय अतिशय सोपा, सरळ, साधा आणि विद्यार्थ्यांना आपला वाटणार आहे। तो म्हणजे अभ्यासाचा मित्र स्वतःमध्ये कशा पद्धतीने शोधायचा, जो की आपण प्रत्येक वेळेस शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या माध्यमातून आपल्याला काही सुचत नाही किंवा काही गोष्टी कळत नाही। मग अशा वेळेला या सर्व गोष्टी समजून याव्यात त्यासाठीच आपण असा प्रयत्न करत असतो। आपण असं पाहतो की कुठल्याही कार्यासाठी एका चांगल्या शुभ मुहूर्ताची गरज असते आणि ते शुभ मुहूर्त आपण कुठे ना कुठे शोधत असतो। आजचा दिवस त्यासाठी अतिशय चांगला आहे। दसऱ्यानिमित्त आपण जे कार्य आपल्याला शुभ प्रसंगी करायचं आहे ते म्हणजे स्वतःला अभ्यासापासून सिद्ध करायचं आहे, हे लक्षात असू द्या। त्या स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठल्याही परीक्षा असो, त्यासाठी स्वतःमध्ये जर आपण असा प्रयत्न जर केला किंवा स्वतःमध्ये आपण डोकावून जर पाहिलं तर निश्चित या सर्व गोष्टी आपल्याला समजून येतात आणि त्यासाठीच आपण अशा सर्व गोष्टी घेण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करत असतो। आजचाही तोच प्रयत्न आहे। सर्वप्रथम आपण पहिला जो काही आजचा मुद्दा घेतलेला आहे तो आहे अभ्यासानंतर यश अपयश महत्त्वाचे नाही, त्यातून शिकणे महत्त्वाचे आहे। हा आहे कारण की अभ्यासामध्ये किंवा कुठलाही आपण अभ्यास ज्यावेळेस करतो स्वतःसाठी एक मित्र आपण शोधत असतो, तोही स्वतःमध्येच। ज्यावेळेस अभ्यास करतो त्यानंतर आपल्याला यश किंवा अपयश येईल हा भाग वेगळा आहे, परंतु त्या माध्यमातून ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्या शिकणे महत्त्वाचं आहे आणि त्या शिकल्याच्या नंतर आपल्याला जो काही आनंद निर्माण होतो किंवा त्या आनंदाच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यासाठी आपल्याला हा प्रयत्न करणं आहे, जो की आपल्या ट्युटोरियलच्या माध्यमातून आपण तो करतो। आजच्या अशा या प्रसंगी तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यायची, म्हणजेच आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे। स्वतःमध्येच आपल्याला एक मित्र सापडणार आहे, ज्या मित्राची मदत आपल्याला होणार आहे। म्हणजे यश आणि अपयशापासून आपण जर दूर राहिलं किंवा त्याच्याकडे न बघता आपण आपलं कार्य करत जर राहिलं तर निश्चित आपल्याला एक दिशा सापडते आणि ती दिशा सापडण्यासाठीच हा तुमचा प्रयत्न असणार आहे, लक्षात असू द्या। आजचा जो काही दुसरा जो काही मुद्दा आहे तो आहे अभ्यासासाठी कुणाकडून अपमान झाला तरी न खचता आपल्या उणिवा सुधारण्यासाठी तो पचवणे गरजेचं आहे। कारण की बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की आपले आप्त, स्वकीय, पालक किंवा शिक्षक कोणी जरी असतील अभ्यासासाठी बऱ्याच वेळेस आपल्याला सूचना करत असतात। त्या सूचना असतात तो काही आपला अपमान खरे तर नसतो, परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की शिक्षक किंवा आपले आई वडील आपल्याला ज्या सूचना करतात तो आपला मुद्दामून आपल्याला अभ्यास येत नाही म्हणून आपला अपमान करतात की काय, असं वाटण्याची शक्यता असते। परंतु ते मनात आपण घ्यायचंच नाही, कारण तो जो काही अपमान आहे त्या ज्या काही सूचना आहेत, शिक्षकांच्या सूचना असतील किंवा आईवडिलांच्या सूचना असतील, ह्या आपल्याला मार्गदर्शक असतात आणि त्या आपल्या प्रेरणेसाठी खूप महत्त्वाच्या असतात। जर या सूचना आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला पुढचा मार्ग सापडतो आणि तो मार्ग सापडणे म्हणजेच आपल्याला अभ्यासाचा मित्र सापडणे, हे लक्षात असू दे। म्हणजेच आपल्यासाठी जी संधी असते ती संधी अशा उणिवाच्या माध्यमातून लक्षात येते, कारण की आपले जे काही आई वडील, आपले जे काही शिक्षक असतात ते आपल्याला ज्या उणिवा सांगतात त्या निश्चितच आपल्याला सुधारण्याचा मार्ग असतो, तोच आपला खरा मित्र असतो आणि तो विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थी दशेमध्ये सापडणे गरजेचे असते। म्हणजेच आपल्या उणिवा कोणत्या आहेत हे जर समजलं तर निश्चितच आपण पुढे जातो आणि आपल्या सुधारणा करू शकतो। आजचा जो काही तिसरा जो काही मुद्दा आहे तो आहे
डोके शांत ठेवण्यास सर्व समजेल. बऱ्याच वेळेस असं आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही समजत नाही किंवा अभ्यासाच्या काही गोष्टी येत नाहीत. त्या का येत नाहीत तर आपण त्या गोष्टीमध्ये आपल्याला पूर्णतः म्हणजे गुंतून घेत नाही किंवा आपण त्या समजूनच घेत नाही किंवा आपण ती गोष्ट वाचतच नाही. मग आपण जर वाचत नाही तर आपलं डोकं शांत कशा पद्धतीनं ठेवता येईल हा सुद्धा विचार आपण करायला पाहिजे. हा विचार जर झाला तर निश्चित आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होते. म्हणजेच आपण जो स्वतःसाठी विचार करत असतो तो विचार आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. मात्र त्यासाठी स्वतःचं डोकं शांत ठेवावं लागतं. म्हणजेच स्वतःकडे आपल्याला ते पाहावं लागतं. हे जे काही मूल्यमापन आहे म्हणजेच आपल्यामध्ये आपलाच एक अभ्यासाचा मित्र शोधणे हा आहे, लक्षात असू द्या. कारण या सूचना म्हणजेच तुमच्या अभ्यासासाठीची प्रेरणा आहे आणि ती प्रेरणा शोधण्यासाठी अशा या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सतत तुम्हाला मदत करायची आहे, हे लक्षात पाहिजे. म्हणजेच आपल्याला पुढे जाण्यासाठी अशा गोष्टी सुद्धा करणे अतिशय गरजेचं आहे. चौथा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच अभ्यास करणे ही एक ऊर्जा मान. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला त्या गोष्टीमध्ये आपण एक स्वतःला झोकून देणे. म्हणजेच आपल्यासाठी एक जी काही नवीन गोष्ट असते ती करण्यासाठीचा जो काही आनंद असतो तो आनंद ज्यावेळेस आपल्याला मिळतो त्यावेळेला आपल्याला ते हे कळायला पाहिजे की आपल्याला भविष्यामध्ये या सर्व गोष्टींची मदत होणार आहे आणि या मदतीमुळे आपल्याला पुढे जाता येईल किंवा आपली प्रोग्रेस होईल. हे जर लक्षात आलं तरच आपण चांगल्या पद्धतीनं किंवा पुढे जाण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये आपला जो काही रोल आहे तो निभावू शकतो. स्वतःमध्ये एक मित्र सापडू शकतो आणि तो मित्रच आपल्याला अशा या मार्गदर्शनाच्या माध्यमातून सापडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपल्याला लक्षात घेणे, त्याचा अंगीकार करणे आणि त्या अंगीकाराच्या माध्यमातून आपण पुढे जाणे म्हणजेच स्वतःसाठीचा एक स्पेस तयार करणे हे लक्षात असू द्या. कारण जोपर्यंत या सर्व गोष्टी आपण करत नाही, डोकं शांत ठेवून जोपर्यंत त्याचा ऊर्जेमध्ये आपण रूपांतर करत नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यासामध्ये अडथळे येऊ शकतात. मात्र त्या अडथळ्यावरच आपल्याला मात करायची असते आणि ती मात करण्यासाठी हे प्रयत्न अत्यंत गरजेचे असतात. हे प्रयत्न आपल्याला कुठल्या तरी एखाद्या चांगल्या मुहूर्तावर आपल्याला पुढे न्यायचे असतात आणि ते मुहूर्त म्हणजेच अशा पद्धतीचे आपल्याला आपल्याच दैनंदिन जीवनामध्ये सापडू शकतात. त्यापैकी तुम्हाला आजचं हे दसऱ्याचं मुहूर्त आहे हे लक्षात असू द्या. म्हणजेच स्वतःमध्ये एक अभ्यास मित्र तुम्हाला शोधण्यासाठीची मदत होणार आहे. आजचा जो काही शेवटचा मुद्दा आहे तो आहे अभ्यासाच्या सूचनामधूनच आपला मार्ग सापडतो, हे लक्षात असू द्या. जे कोणी आपल्याला अशा पद्धतीच्या सूचना करत असतात त्या सूचना म्हणजेच आपल्याला भविष्यामध्ये एक मार्ग असतो आणि ज्या वेळेस असा मार्ग आपल्याला सापडतो निश्चित तो मार्ग दुसऱ्यासाठी प्रेरणादायी असतो. कारण की प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेला त्याच्याकडे एक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि ती ऊर्जा त्याला पुढे नेत असते. ज्यावेळेस तो यश संपादन करतो त्या यशामध्ये ज्यावेळेस तो डोकावून पाहत असतो त्यावेळेला त्याला अतिशय चांगल्या गोष्टी सापडतात ज्या की दुसऱ्याला मार्गदर्शन ठरणाऱ्या असतात. म्हणजेच आपला जो काही मार्ग आहे अशा सूचनाच्या माध्यमातून सापडतो आणि या सूचनासाठीच आपल्याला अशा या संपूर्ण गोष्टी करणं अपेक्षित आहे ज्या की आपल्या चॅनलवर आपण सतत देत असतो. स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीच्या आपण गोष्टी देतो ज्या की विचाराच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टीशी कनेक्ट आहोत. आपलं चॅनल सुद्धा त्यासाठीच बांधील आहे, हे लक्षात असू द्या. हे शैक्षणिक चॅनल आहे आणि या शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यासाठीच तुमचा प्रतिसाद अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमचा प्रतिसाद असणे म्हणजेच आपण पुढे जाणे आणि अशा नवनवीन व्हिडिओची निर्मिती करणे हे सुद्धा आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासासाठी म्हणजेच अभ्यास करण्यासाठी स्वतःमध्ये जो काही मित्र आपल्याला शोधायचा आहे त्या मित्राच्या बाबतची ही जी काही भूमिका आहे किंवा हे जे काही स्पष्टीकरण आहे ते निश्चित तुम्हाला लक्षात आलेले असेल आणि या माध्यमातून तुम्हाला एक प्रेरणाही मिळेल. तीच प्रेरणा तुम्हाला पुढे सुद्धा काम देणार आहे. आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.